सुनसान रस्ता, रस्त्यात बेवारस कार आणि कारमध्ये रक्ताचे शिंतोडे. टिटवाळ्यातल्या गोवेली रोडवरचं हे भयान दृश्य प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यासमोरून जाता जात नाहीये. पण या कारमध्ये नक्की काय झालं होतं? कारमध्ये रक्ताचे शिंतोडे का उडाले? कारचा ड्रायव्हर कुठं होता? कारमध्ये कुणी प्रवासी होते का? होते तर त्यांचं काय झालं? प्रश्न अनेक होते, पण त्यांची उत्तरं देणारं कुणीच नव्हतं. पोलीस आले, तपास सुरू झाला आणि त्या तपासातून जे समोर आलं त्यानं प्रायव्हेट कॅबनं वारंवार प्रवास करणाऱ्यांची झोप उडेल. प्रत्येक प्रवाशाला सतर्क करणाऱ्या या स्टोरीची सगळी स्क्रिप्ट आज मी उलगडून सांगणार आहे. सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते सांगतो. शुक्रवारी 6 मार्च रोजी सकाळी टिटवाळ्याच्या गोवेली रोडवर एका पेट्रोल पंपाजवळ उबेर कंपनीसाठी धावणारी एक पांढऱ्या रंगाची कार बराच वेळ उभी होती. त्यामुळं आसपासचे लोक त्या गाडीजवळ गेले तेव्हा त्यांना त्या बंद गाडीत रक्ताचे डाग आढळून आले. घाबरलेल्या लोकांनी या घटनेची माहिती टिटवाळा पोलिसांना दिली. पण पोलीस येण्याआधीच कुणीतरी सोशल मीडियावर कारचा व्हिडिओ टाकला आणि गाडी चालकाचा खून झाल्याची अफवा पसरली. टिटवाळा पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेतली आणि फॉरेन्सिक टीमला सुद्धा बोलवलं. फॉरेन्सिक टीमनं गाडीतले पुरावे गोळा केले. पण ही गाडी कुणाची? ही गाडी इथं आली कशी? आणि या गाडीत रक्त आलं कसं? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले होते. जेव्हा पोलिसांनी याच प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली तेव्हा या गाडीच्या मालकाचं नाव समोर आलं. ही गाडी होती नवी मुंबईतल्या रबाळे परिसरातल्या नासिर अहमदची. रबाळे पोलीस नासिरच्या घरी पोहोचले, पण नासिर 2 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबाने दिली. तशी तक्रारही पोलिसात दाखल झाली होती. त्यामुळं आता पोलिसांना शोधायचं होतं गायब असलेल्या नासिरला. यासाठी पोलिसांनी एक आयडिया वापरली. पोलिसांनी उबेर कंपनीशी संपर्क साधला आणि या गाडीतून शेवटचा प्रवास कोणी केला, त्या प्रवाशाचं नाव काय, पत्ता काय, किती वाजता प्रवास सुरू केला, त्या प्रवाशाला नेमकं कुठं जायचं होतं, शिवाय या गाडीचा रोड मॅप नक्की काय होता, ही सगळी माहिती घेतली. तेव्हा त्यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. गुरुवारी 5 मार्च रोजी दुपारी 3:30च्या सुमारास टिटवाळ्यातल्या आदर्श भालेराव यानं ही कॅब उबेरवरून बुक केली. त्याला जुन्नरला जायचं होतं. नासिरनं आदर्शला पिकअप केलं आणि त्यांचा जुन्नरच्या दिशेने प्रवास सुरू झाला. संध्याकाळी 5 वाजता नासिरचा त्याच्या भावाशी संपर्क झाला. त्यानंतर त्यानं कुणाचाही फोन उचलला नाही. आता प्रश्न असा आहे की नासिर अचानक नॉट रिचेबल का झाला आणि कॅब बुक करणारा आदर्श भालेराव गेला कुठं? पोलिसांनी पुन्हा या गाडीच्या रूट मॅपचा अभ्यास केला तेव्हा ही गाडी टिटवाळ्यातून थेट जुन्नरला पोहोचल्याचं समोर आलं. पण टिटवाळ्यातून जुन्नरला जाणार ही कार पुन्हा टिटवाळ्यातच का आली असा प्रश्न पोलिसांना पडला. म्हणून पोलिसांनी या गाडीच्या रूटवर असलेले सगळे सीसीटीव्ही चेक केले. तेव्हा त्यांना ही गाडी आढळून आली आणि त्या गाडीतून शेवटचा बाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये आदर्श दिसला. याचाच अर्थ आदर्श हा जिवंत होता आणि नासिरच काहीतरी बरं वाईट झाल्याची शंका पोलिसांना आली. आता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आदर्शचं स्केच तयार केलं आणि त्याचा शोध सुरू केला. आपल्या खबऱ्यांचं नेटवर्क आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना आदर्शचा पत्ता मिळाला आणि पोलिसांनी त्याला टिटवाळ्यातून उचललं. नासिरचं काय झालं? गाडीत रक्ताचे डाग का आहेत? गाडी जुन्नरहून पुन्हा टिटवाळ्याला का आली? अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि अखेर आदर्शनं या सगळ्या प्रवासाची स्क्रिप्ट पोलिसांसमोर मांडली. टिटवाळ्यातून प्रवास सुरू झाल्यानंतर माळशेज घाट पार केल्यावर नासिरनं आपल्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली. त्यानं आपल्या मित्रांकडे पैशांचा तगादा लावला, पण त्याला मित्रांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यानं आपला मोर्चा आदर्शकडे वळवला आणि नासिरनं पैशांसाठी धमकावल्याचा आरोप आदर्शनं केला. जेव्हा आदर्शनं पैसे द्यायला नकार दिला तेव्हा नासिरनं चाकूची धमकी दाखवली. कारमध्येच या दोघांमध्ये झटापट सुरू झाली आणि त्या झटापटीमध्येच नासिरचा चाकू नासिरच्याच गळ्याला लागला आणि तो रक्तबंबाळ झाल्याची कबुली आदर्शनं दिली. गळ्यावर चाकूचा वार झाल्यानं नासिरचा काही वेळातच मृत्यू झाला. या घटनेनं आपण घाबरलो आणि नासिरच्या मृतदेहाचं काय करायचं असा प्रश्न आदर्शला पडला. अखेर आदर्शनं नासिरचा मृतदेह गणेश खिंडी जवळची एक सुनसान जागा पाहून ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकून दिला आणि त्यानंतर गाडी घेऊन टिटवाळ्यात परत आला आणि गोवेली रोडवर गाडी सोडून तिथून पळ काढला. आदर्शनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शनिवारी रात्री 2:30च्या सुमारास टिटवाळ्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या
जुन्नर घाट परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यातून नासिरचा मृतदेह शोधून काढला. तेव्हा त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. नासिर हा मूळचा बिजनौर जिल्ह्यातल्या शेरकोटचा. फक्त 2 महिन्यांपूर्वीच तो मुंबईला कामासाठी आला होता. सध्या तो आपल्या कुटुंबासह नवी मुंबईतल्या रबाळीत राहत होता. मात्र नासिरच्या हत्येची बातमी घरी समजताच कुटुंब हादरून गेले. पण आता खरं काय? नासिरनं पैशांसाठी धाक दाखवल्यानं झालेल्या झटापटीत ही हत्या झाली, की यामागं आणखीन काही वेगळं कारण आहे हे कळायला कोणताच मार्ग नाहीये. एक तरुण पोटा पाण्यासाठी कार चालवणारा, दुसरा तरुण इंजिनिअरच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारा. दोघांचे आयुष्य आपापल्या ट्रॅकवर सुरू होतं. पण एका प्रवासात दोघे एकमेकांच्या मार्गात आले. त्याच मार्गावर एकाचा जीव गेला आणि दुसरा तुरुंगात गेला. या प्रकरणात नक्की दोष कोणाचा हे समोर येणं अशक्य आहे. पण या घटनेनं कॅबनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आणि चालकांनी दोघांनीही बोध घेणं गरजेचं आहे. दूरच्या पल्ल्याचा प्रवास करताना हा प्रवास शेवटचा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्याच प्रवाशांना चालकांकडे संशयानं पाहणं शक्य नसलं तरी खबरदारी महत्वाची.